बायको, काश मी तुमचा मोबाईल असते. नवरा, का ग बायको, सतत तुम्ही मला सोबत घेऊन फिरला असता, खिशात घेऊन फिरला असता. नवरा, हो ना, बरं झालं असतं. पडला फुटला की बदलला पण आला असता. मी भाऊ खून गुरुजींना बोललो, मी आज जो काही आहे तो केवळ तुमच्यामुळेच आहे. गुरुजी पटकन म्हणाले, आम्हाला दोष देऊ नकोस, आम्ही आमच्या दृष्टीने खूप प्रयत्न केले होते. स्त्रियांच्या समस्या, सासूला सून आणि सुनेला सासू चांगली मिळत नाही, नंदेला वहिनी आणि वहिनीला नणंद चांगली मिळत नाही, धाकटीला थोरली जाऊ चांगली मिळत नाही. हे जरी सगळं मिळालं तर कामवाली चांगली मिळत नाही, आणि राहिला नवरा तर तो आतापर्यंत कोणाला चांगला मिळालाय? खड्ड्यातून वाट काढता काढता अचानक गुळगुळीत रस्ता लागला की समजून घ्या टोलनाका जवळ आलाय. एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून आपल्या बायकोला विचारतो, मी कसा दिसतो बायको? असं वाटतंय फाटलेल्या सॉक्स मधून अंगठा बाहेर आलाय. लहानपणी शाळेत 30, 60, 90 पायथागोरसचे प्रमेय शिकलो. नंतर मित्राने त्याचा वापर कुठे करायचा ते शिकवलं. जर तुम्ही अंधारात सुद्धा योग्य ठिकाणी चार्जर लावू शकत असाल तर तुम्हाला लवकरच आपण वयाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत की गणपतीच्याकडे कितीही बुद्धी मागा तो धैर्यच देणार.